सर्वांना नमस्कार. मित्र हो, पोट साफ तर आरोग्य साफ. कारण आपल्या शरीरामध्ये कोणतेही त्रास असतील, जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, शरीरावर कुठं सूज आल्यासारखं वाटत असेल, तसेच त्वचा कोरडी निस्तेज पडत असेल, हार्मोन्सचं जर संतुलन म्हणजे बॅलन्स राहत नसेल, इम्बॅलन्स होत असेल, तसंच मानसिकता बिघडलेली असेल, अँझायटी, डिप्रेशन, ताणतणाव, निराशा, अशा प्रकारची मानसिकता बनत असेल आणि याच्यासोबतच जर काही पोटाचे पण त्रास म्हणजे गॅसेस होणं, पोट साफ न होणं, भूक न लागणं किंवा पचनशक्ती एकदम कमी होणं, असे जर सगळे प्रॉब्लेम्स येत असतील तर ओळखलं पाहिजे की ह्याच्या सगळ्याच्या मुळाशी, फक्त पोटाच्या त्रासाच्या मुळाशी नाही तर सर्व शरीराच्या त्रासाच्या मुळाशी पोटाचं आरोग्य असणं अतिशय महत्वाचं असतं. म्हणूनच आपण म्हणतो की पोट साफ तर आरोग्य साफ. हे सर्वांना कळतं, सर्वांना पटतं सुद्धा आणि हे सर्वांना माहीत सुद्धा आहे. विशेष म्हणजे की जर पोट साफ असेल तरच आरोग्य साफ राहतं. म्हणून एक लक्षात ठेवलं पाहिजे, अत्यंत महत्वाचं, कुठलाही त्रास शरीराचा तुम्हाला असू द्या, ती सांधेदुखी असेल, हृदयाचा त्रास असेल, कंबरदुखी असेल, मानपाड दुखणं असेल, तुम्हाला कुठला कशाचाही त्रास असेल, तर त्याच्यासाठी लक्षात आधी ठेवलं पाहिजे की अगोदर आपलं पोट साफ आहे का. त्या त्या आजारांचा विलाज घेण्याच्या आधी पोट साफ करून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. पोट साफ राहणं अतिशय आवश्यक आहे. कारण तो विलाज तेव्हाच चांगल्या प्रकारे 100% कार्य करणार जेव्हा तुमचं पोट साफ असणार. म्हणून पोट साफ असणं अत्यंत महत्वाचं आहे. आता हे पोट जे खराब होत असतं, हे खराब होण्याच्या अगोदर आपल्याला एक कळलं पाहिजे की पोटाची जी अवस्था असते, आरोग्य असतं, हे एकदम चांगल्या प्रकारे असणं एकदम उत्तम. काही वेळेला ते मध्यम स्वरूपात असतं, कधी असं कधी तसं, आणि काही वेळेला ते बऱ्याच वेळेला बिघडलेलंच असतं. मग त्या माणसाच्या पाठीमागं नुसतं आजारांचं, रोगांचं मोहोळ लागलेलं असतं. म्हणजे सगळे रोग, कुठलेही रोग त्या माणसाला पकडतात. म्हणून शोधलं पाहिजे की आधी पोट साफ झालं पाहिजे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर आधी ओळखलं पाहिजे की पोट खराब जे आपण म्हणतो त्याची लक्षणं कोणती कोणती असतात. तर पोटामध्ये गॅसेस होणं, आपण सांगितलं आताच, पित्ताचा त्रास होणं, तसंच थोडं जरी जेवण केलं तरी पोट खूप गच्च झाल्यासारखं वाटणं, सतत पोट साफ न होणं, तसंच कधी संडास व्हायला त्रास होणं, 2-2 दिवस न होणं, किंवा काही वेळेला नुसत्या पातळ संडास होणं, दिवसातून 5-5, 7-7 वेळेला संडासला जावं लागणं. ह्या दोन्ही प्रकारामध्ये पोट खराब असतं. तसंच आळस येणं त्या व्यक्तीला, तसंच तुमच्या तोंडाचा किंवा श्वासाचा घाण वास येणं, वारंवार तोंडातलं येणं, हे तोंडातले कारण नसतात, याचं कारण पोटामध्ये असतं. म्हणून हा घाण वास येणं सुद्धा, तोंडाला असेल, श्वासाला घाण वास येणं असेल किंवा तोंड वारंवार येणं असेल, याच्या त्रासाशी मुळाशी आहे पोटाचं आरोग्य बिघडलेलं. तर हे होत असेल तरी सुद्धा पोट बिघडलेलं आहे. तसंच थकवा येणं, आपण जे म्हणलं मगाशी की मूड्स, तुमची मानसिकता जी आहे, हे मानसिकता एकदम निराशाजनक होणं, निगेटिव्ह होणं, नकारात्मककडे जाणं किंवा ताणतणावामध्ये राहणं, चिडचिड, किरकिरेपणा वाढणं, तर याच्यामुळं पण ओळखलं पाहिजे की आपलं पोट खराब आहे. हे पोट खराब असल्याची सगळी लक्षणं आहेत. तसंच भूक कधी खूप जास्त लागते किंवा काही वेळेला भूक लागतच नाही, अशी पण अवस्था होते. तर ही सर्व लक्षणं पोट खराब असल्याची लक्षणं असतात, म्हणजे पोट साफ नाही. आता याची कारणं काय असतात, हे कारणं आत्ता सध्या जर आपण पाहिलं तर आत्ताची जी सध्याची लाईफस्टाईल आहे, दैनंदिनी जीवनशैली जी बनलेली आहे, या जीवनशैलीमध्ये कधीही कोणत्याही वेळेला काहीही करायचं, फक्त जेवणाचंच नाही, ह्या वेळा ठरलेल्या नसतात. झोपण्यातून उठण्याची वेळ नसते, झोपायची वेळ नसते. हे सगळं अनियमित झाल्याचा एक मोठा हा परिणाम आहे पोट साफ म्हणून. तसंच आहारामध्ये अयोग्य आहार घेणं, जे घेऊन येत तो आहार सतत घ्यायचा राहायचा, फास्ट फूड असतील, जंक फूड्स असतील, बेकरीचे प्रॉडक्ट असतील किंवा तळलेले, फ्राईड, साठवलेले, डब्बा बंद, पाकिट बंद, हे जास्त घ्यायचं आणि निसर्गातून जे मिळणारी फ्रेश फळं, पालेभाज्या, फळभाज्या असतात यांचं प्रमाण कमी. सलाड्स ज्याला म्हणतो आपण जेवणामध्ये, किंवा जी कोशिंबीर म्हणून घटक अगोदर जेवणामध्ये असायचा, तो अशामध्ये दिसत नाही. त्याचा वापर न करणं हे पण त्याचं कारण असतं. तसंच घाईघाईनं जेवणं, बारीक चावून नाही जेवायचं. जे खाल्लं ते खूप काय म्हणजे फास्ट, इथं 10 मिनिट जास्त लागली तर कुठलं काय इमर्जन्सी जाणार आहे, परंतु घाईघाईत जेवणं हे एक त्याचं कारण आहे. तसंच अतिशय थंड पाणी पिणं किंवा अतिशय गरम, ह्या दोन्ही टोकाच्या ज्या गोष्टी आहेत,
ज्या चवीला पण असतात, अतिशय तिखट किंवा अतिशय गोड, अतिशय खारट, अतिशय तुरट, म्हणजे अतिशय कडू, अतिशय थंड, हे टोकाचं जास्त अति तिथं माती म्हणतो. तर हे कारण होत आहेत आपल्या पोटाचं आरोग्य बिघडण्याकरता, पोट साफ न होण्याकरता. तसंच ताणतणाव सतत मनावर, कारण आपण एक व्हिडिओ केलेला आहे पहा की मानसिकतेचा आणि पोटाचा काय संबंध असतो. पोट साफ असेल तर मानसिकता चांगली राहते हे आपण म्हणतो, परंतु मानसिकता चांगली असेल तरच पोट सुद्धा साफ राहतं. हे दोन्ही एकाच एक अशी मिळालेले आहे. म्हणून मानसिकता पण चांगल्या प्रकारची सांभाळली पाहिजे. रात्री उशिरापर्यंत जागरण करणं पण चांगलं नाही आणि रात्री उशिरापर्यंत जेवण करणं सुद्धा चांगलं नाही. रात्रीचं जे जेवण असतं विशेषतः ते जेवण संध्याकाळी झोपण्याच्या पूर्वी कमीत कमी 1.5 ते 2 तास तरी अगोदर केलेलं पाहिजे. आणि सकाळचा जो नाश्ता असतो हा नाश्ता जेवढ्या लवकर जमेल 8-8:30च्या आसपास सकाळचा नाश्ता, चांगल्या प्रकारची निहारी, मी तर म्हणतो चांगल्या प्रकारचं जेवणच ते सकाळी लवकर करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि हे न करणं हे कारण होत आहेत सध्या पोट बिघडण्याची. मग आता याला काय केलं पाहिजे, कारण आपण तर पाहिलं की सगळ्या कारणाशी, त्याच्या मुळाशी जे आपल्या शरीराचे त्रास आहेत, सगळे त्रास, कुठल्याही अवयवाचा तुम्ही त्रास घ्या, कुठल्याही संस्थेचा त्रास घ्या, कुठल्याही भागाचा शरीराचा त्रास घ्या, त्याच्या मुळाशी पोट खराब असणं, पोट साफ न होणं हे कारण असतं. म्हणूनच आपण म्हणतो पोट साफ तर आरोग्य साफ. तर याला मग आता काय केलं पाहिजे, जे आपण आता चुका सांगितल्या की ज्या अशा दुरुस्त केल्या पाहिजे, जिथं जिथं चुकतंय तिथं तिथं दुरुस्त केलं पाहिजे, चांगल्या गोष्टी वाढवल्या पाहिजेत करायच्या. त्यासाठी आता काय केलं पाहिजे ते सगळ्यात महत्वाचं, सकाळी झोपेतून उठल्याबरोबर अगोदर कोमट पाणी करून, जर हे तांब्याच्या भांड्यात ठेवता येत असेल तर ते ठेवून कोमट पाणी करून 2-2.5 ग्लास उठल्याबरोबर पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे. मग दिवसभर तुम्ही तांब्याच्याच भांड्यातलं पिलं पाहिजे अशी गरज नाही, किंवा कोमटच पिलं पाहिजे अशी पण गरज नाही. साधं रूम टेम्परेचरचं तसं पाणी तुम्ही, आणि ते पुरेशा प्रमाणामध्ये पिलं पाहिजे. आपण म्हणतो 3-3.5 लिटरच्या पुढून प्रत्येकानं 24 तासाकरता पाणी पिलं पाहिजे. हे पोट साफ होण्याकरताची पहिली अट आहे. हे दिवसभर तुम्ही तासाला 1.5 तासाला एखादा ग्लास, अर्धा ग्लास, एखादा असं सतत पाणी पित राहा. एकदम 2-2, 3-3 ग्लास पुन्हा दिवसभर पाणी प्यायची गरज नाही. सगळ्यात महत्वाचं तसंच जेवणाचं एक पथ्य पाळलं पाहिजे की जेवढी तुम्हाला भूक लागलेली आहे किंवा जशी वाटते तशाच प्रमाणात तुम्ही आहार घ्या. पोट एकदम भरू नका. एक 1/3 हिस्सा पोटाचा किंवा निदान 25%, 1/4 हिस्सा तरी पोटाचा रिकामा राहू द्या. म्हणजे काय होतं की पचन व्हायला सोपं जातं. आणि तुमची जी सवय आहे, लाईफस्टाईल आहे, तर थोडं थोडं जेवण सकाळ, दुपार, संध्याकाळ केलं तर कुठल्याही आजाराचं, तुम्हाला कुठलाही रोग असू द्या, कुठलाही आजार असू द्या, तर त्याला हे जीवनशैली लागू पडते, त्याला हे जीवनशैली ऍडजस्ट होते. म्हणून 3 वेळेला थोडं थोडं जेवण आम्ही रिकमेंड करतो. कारण बऱ्याच जणांना कसं असतं, शुगरची बिमारी असते, काही जणांना रक्तदाबाची बिमारी असते, हृदयाचा त्रास असतो. तर अशा व्यक्तींना हे थोडं थोडं 3 वेळेला केलं तर साखर चांगल्या प्रकारे मेंटेन राहते आणि बाकीचे पण त्रास जे असतात ते पण म्हणजे चांगल्या प्रकारचे कव्हर होतील, त्याला पण कंट्रोल व्हायला मदत जाते. तसंच जेवण हे बारीक चावून केलं पाहिजे, सावकाश जेवण केलं पाहिजे, शांत मनानं जेवण केलं पाहिजे. आणि जेवणामध्ये सलाड्स असतात त्याचा चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. सलाड सुरुवातीला घेतले पाहिजे जेवणाच्या आधी. काकडी असेल, टमाटा असेल, बीट्स असेल, गाजर, मुळा असेल किंवा कच्चा कांदा असेल किंवा कच्ची मेथीची भाजी असेल, गवार शेंगा असतील, काय जे तुम्हाला कच्चं जमतंय ते घेतलं पाहिजे. त्याच्यावर थोडेसे स्प्राउट्स घेतले पाहिजे, मोड आलेले, मटकी असेल, मूग असेल, हरभरा शेंग, लांब लांब मोड आलेले ते पण थोडंसं घेतलं पाहिजे. हे प्रत्येक जेवणामध्ये थोडं थोडं, आणि जेवणाच्या सुरुवातीलाही घेतलं पाहिजे. हे बारीक चावून आणि स्वच्छ असलेलं खाल्लं पाहिजे, हे अतिशय महत्वाचं आहे. तसंच ताक आणि दही हे प्रीबायोटिक, प्रोबायोटिक जे आपण म्हणतो, हे अतिशय आवश्यक आहे आतड्यांचं आरोग्य चांगलं राहण्याकरता, मध्ये पचन चांगलं होण्याकरता. म्हणून यांचाही वापर आहारामध्ये केला पाहिजे. तसंच दुधाची दिवसभर गरज नसते, ज्यांचं वय 30-35च्या पुढून झालेलं आहे त्यांना, तर त्यांना घ्यायची इच्छा असेल तर फक्त संध्याकाळी झोपताना, ज्यांचं वजन वाढलेलं नाही, ज्यांना रक्तदाब वाढलेला नाही किंवा ज्यांना बाकीचे त्रास नाहीत, अशा व्यक्तींनी रात्री झोपायच्या वेळेला एक अर्धा ग्लास कोमट दूध, त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर हळद टाकून आणि एखादा चमचा तूप टाकून ते घेतलं तर झोप पण चांगली लागायला, शांत लागायला मदत होते. तसंच जेवण ते झोप संध्याकाळच्या वेळेचं महत्व सगळ्यात, जसं सकाळचं आपण महत्व सांगितलं की लवकर खाल्लं पाहिजे, तसं संध्याकाळचं पण जेवण एक 8च्या आसपास तरी निदान, जर तुम्ही 10ला झोपणार असाल तर 8-8:30 पर्यंत तुम्ही उरकलं म्हणजे 1 तास 1.5 तास तरी मध्ये राहा. आणि जेवण केल्यानंतर थोडं शतपावली करावी
सकाळचं मॉर्निंग वॉक असेल, इव्हिनिंग वॉक असेल किंवा ही शतपावली असेल, तुमच्या शरीराला हालचाली दिल्या तर आतड्यांची हालचाल चांगल्या प्रकारे होते, पचन व्हायला चांगल्या प्रकारे फायदा होतो, त्याचा अन्न पुढं पुढं सरकायला आतड्यांच्या हालचाली त्याच्यामुळे पण फायदा होतो. म्हणून हे सगळं पाळलं पाहिजे. तसंच एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण आत्ता सांगितलं तसं की आतड्यांचं आणि मनाचं चांगलं कनेक्शन आहे, म्हणून आपण मानसिकता पण चांगली सांभाळली पाहिजे. हे सगळे नियम पाळताना मानसिकता चांगल्या प्रकारे सांभाळणं अतिशय महत्वाचं आहे. चांगली मानसिकता असेल तर जे स्त्राव होणारे घटक असतात, ते हार्मोन्स असतील किंवा पचनासाठी लागणारे एन्झाईम्स असतील, हे सगळे स्त्राव चांगल्या प्रकारे होतील, पचन चांगल्या प्रकारे होईल आणि त्यामुळं पोट साफ व्हायला पण चांगल्या प्रकारे मदत होईल. म्हणून मन शांत ठेवण्याकरता थोडंसं मेडिटेशन केलं पाहिजे, ध्यानधारणा केली पाहिजे. काही मनाचे जे काय आपण शांत ठेवण्याकरताचे जे मुद्दाम होऊन करायचे प्रयोग असतात ते प्रयोग केले पाहिजेत, पण मानसिकता चांगल्या प्रकारे सांभाळली पाहिजे. बॅलेन्स्ड स्थिर मनस्थिती सांभाळणं अतिशय आवश्यक आहे. भावनिक चढ उतार अतिशय कमी जास्त नसले पाहिजे. तसंच आता याच्यासोबत महत्वाचं आहे की काय खाऊ नये. तर काय खाऊ नये, आपण जे म्हणलं मगाशी की जे प्रोसेस्ड फूड असतं, जे साठवलेलं डब्बा बंद पाकिट बंद असतं, हे जास्त नाही खाल्लं पाहिजे. तसंच आत्ती टोकाचं काहीच नाही खाल्लं पाहिजे. संतुलित आहार घेतला पाहिजे किंवा जे कोल्ड ड्रिंक्स असतात ते जास्त नाही घेतले पाहिजे. चहा कॉफीचं सुद्धा प्रमाण अतिशय जास्त नसलं पाहिजे. अतिशय थंड अतिशय गरम पण नसलं पाहिजे. तळलेलं किंवा गोड किंवा हे पण जास्त नसलं पाहिजे. हे सगळं जर व्यवस्थित पाळलं तर त्याचा फायदा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आपण काय म्हणतो बघा की बिमारी कधीही जे संसर्गजन्य आजार नसतात याच्याशी आपलं संबंधित आहे असंसर्गजन्य आजार. हे जास्त प्रमाणामध्ये हे बाहेरून येत नसतात, आतून तयार होत असतात. जे आपण म्हणतो आजार की रक्तदाब आहे, सांधेदुखी आहे, हृदयाचा त्रास आहे, अर्धांगवायू आहे, दमा आहे, श्वासाचे त्रास आहेत, हे सगळे जे बिमाऱ्या असतात, वजन वाढणं आहे, हे सगळे त्रास आतून तयार होतात. आणि हे आतून तयार होण्याच्या मुळाशी आहे तुमचं पोट साफ नसणं, पोटाचं आरोग्य बरोबर नसणं. म्हणून पोटाला आराम पण मिळाला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. आतड्यांना पण आराम मिळाला पाहिजे. म्हणून उपवास सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. अधूनमधून इंटरमिटेंट फास्टिंग करा वाटलं तर, कधी 10 तासाची, 16 तासाची, कधी 24 तासाची अशी फास्टिंग करणं पण अतिशय महत्वाचं आहे. आणि कमी प्रमाणात आहार घेणं हे पण अतिशय आवश्यक आहे. म्हणून काय होईल, जर तुम्ही पोटाकडे लक्ष दिलं आणि पोट जर तुमचं साफ होऊ लागलं तर पोट साफ होऊ लागलं की शरीर चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग मजबूत होईल. शरीर चांगलं झालं तर तुमचं मन चांगल्या प्रकारे चांगल्या मानसिकतेमध्ये राहायला सुरू होईल आणि चांगली मानसिकता तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी करायला चांगल्या प्रकारे मदत करेल. तर हे सगळी जी लिंक आहे ही पोटापासून सुरू होते. प्रत्येक आरोग्याचा मार्ग हा पोटामधून जातो. म्हणून पोट साफ करणं अतिशय लक्ष दिलं पाहिजे. पोट साफ तर आरोग्य साफ, हे पुन्हा पुन्हा लक्षात घेतलं पाहिजे. तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला